पुण्यात राजकीय पक्षाचा 4 शहर अध्यक्षांना मतदारांनी दाखवला घरचा रस्ता. 2 पक्षांचा विजय, चौघांना दणका. पुणे, संदीप डोके. पुणे महानगरपालिका निवडणुकीचा निकाल लागला. या निवडणुकीत भाजपनं जोरदार मुसंडी मारत 120 जागांवर विजय मिळवला आहे. इथं भाजपनं विजय खेचून आणला असला तरी इथं अनेक धक्कादायक निकाल बघायला मिळाले. पुण्यात अजित पवार गटाला सपशेल अपयश मिळालं आहे. तसेच इतरही दिग्गजांना इथं पराभवाचा सामना करावा लागला आहे. पुणे महानगरपालिका निवडणुकीत 6 मुख्य राजकीय पक्षांचे शहराध्यक्ष रिंगणात उतरले होते. मात्र या हाय प्रोफाईल लढतीमध्ये मतदारांनी धक्कादायक निकाल दिले असून चक्क 4 बड्या पक्षाच्या शहराध्यक्षांना पराभवाची धूळ चारली आहे. केवळ भाजप आणि काँग्रेसचे शहराध्यक्षच निवडून येण्यात यशस्वी ठरले आहेत. दोघांचा विजय तर चौघांना दणका देत मतदारांनी घरचा रस्ता दाखवला. भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी आपल्या प्रभागातून विजय मिळवत पक्षाचा गड राखला आहे. त्याचबरोबर काँग्रेसचे अनुभवी नेते आणि शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनीही विजय संपादन केला असून पुण्यात काँग्रेसची ताकद दाखवून दिली आहे. दुसरीकडे ठाकरे गटाचे शहराध्यक्ष संजय मोरे, पुण्यातील मनसेचा आक्रमक चेहरा आणि शहराध्यक्ष साईनाथ बाबर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे शहराध्यक्ष सुभाष जगताप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भाणगिरे यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. पुण्यात भाजप सर्वात मोठा भाऊ ठरला आहे. 165 पैकी 120 जागांवर भाजपनं विजय संपादन केला असून एक हाती वर्चस्व निर्माण झालं आहे. दुसऱ्या क्रमांकावर अजित पवारांचा पक्ष असून अजित पवारांना 29 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसला तिसऱ्या क्रमांकाच्या 15 जागा मिळाल्या आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाला अवघ्या 1 जागेवर समाधान मानावं लागलं आहे. पुण्यात मनसे आणि शिंदे गटाला एकही जागा मिळवता आली नाही. पुणे महानगरपालिका निवडणुकीत 6 मुख्य राजकीय पक्षांचे शहराध्यक्ष रिंगणात उतरले होते. मात्र या हाय प्रोफाईल लढतीमध्ये मतदारांनी धक्कादायक कौल दिला आहे. पुणे, लोकन्याय न्यूज 24 ताससाठी संदीप डोके.